जय आदिवासी जय संविधान. तर भावांनो बघा हा बंजारा बांधव काय म्हणतोय. तुझ्या बापाचं घरचं आरक्षण आहे का आणि भीक मागतो तुझा बंजारा समाज असं म्हणणारे दळभद्री या. चल हे पण बरोबर आहे. एखाद्या समाजाविषयी बोलणं हे चुकीचंच आहे ना भावा. ते चुकला मुलगा कोण असेल तो. मला एकच म्हणायचं आहे तू माझ्या बापाचं नाही पण तुमच्याही हक्काचं नाही ते. अरे बचाकण्या हक्काची गोष्ट करतो. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते त्यावेळेस आम्हाला गरज होती, आम्ही घेतलं. तुमचे लोक काय झोपले होते का रे? त्या काळात लकी शाह बंजाराचं नाव ऐकलं ना तर दुश्मन असे थरथर कापायचे आणि जे राजे महाराजे होते ते त्यांच्या पायात पडायचे, कारण एवढा ताफा होता त्यांचा. जेव्हा माझा बंजारा समाज इकडून तिकडे व्यापार करण्यासाठी निघायचा तेव्हा लोकांना घाम फुटायचा, कारण की एवढा ताफा कोणाचा आहे. आणि काय म्हणतो आरक्षण तुझ्या बापाचं आहे का? अरे आमचे बाप पूर्वज होते म्हणून तुमचं अस्तित्व टिकला. तुमच्या युद्धामध्ये अस्त्र शस्त्र बनवायचे काम आम्ही केले आणि तुम्हाला अन्न कोश पुरवायचे काम आम्ही केले. इतिहास पहा, तुम्हाला समजणार की बंजारा समाजाचा किती मोठा हस्तक्षेप आहे या लढाईमध्ये आणि या युद्धामध्ये आणि या स्वराज्यामध्ये. काय अस्त्र शस्त्र तुम्ही दिले? तुला एक सांगतो, टंट्या मामा भिल, उमाजी नाईक, ख्वाजा नाईक, बिरसा मुंडा हे स्वबळावर कसं लढले आणि स्वतःच्या प्राणाच्या आहुत्या कशा दिल्या ते नीट इतिहासात जाऊन वाच आणि नंतर बोल अस्त्र शस्त्र तुम्ही दिले. तू माझ्यावर कमेंट केली असती तरी चालत होता, पण आता तुला रिप्लाय करणार बंजारा समाज आणि कमेंट बघ. आता मी काहीच नाही बोलणार तुला. राहिला आरक्षणचा विषय तर भावा ते आम्ही तुम्हाला नाही घेऊन देणार, कारण की कसं आहे ते आम्हा आदिवासींची उद्याची भाकर आहे. आणि हे याला टार्गेट कर त्याला टार्गेट कर व्हिडिओ बनव हे बंद करा. हे शासनाने लावलेले दोन जातीमध्ये भांडण असतात. आणि आदिवासी समाजाला सांगायचा उद्देश माझा असा आहे की येत्या 15 तारखेला कन्नड तालुका कन्नड इथं एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुप यांच्या माध्यमातून आक्रोश मोर्चा पुकारण्यात आलेला आहे भावांनो. तरी तुम्ही सगळ्यांनी आदिवासी बांधवांनी तिथं उपस्थित राहायचंय आणि आपली ताकद दाखवायची भावांनो. आरक्षण वाचवायचंय तर आपल्याला तिथं येणंच आहे आणि लढणंच आहे भावांनो. तरी जय आदिवासी, जय भीम, जय महाराष्ट्र.